आपण पाहत आहात इंडिया न्यूज R7। डाबके रोड गेट ते अमानतपूर टाकोडा मार्ग डांबरीकरण रखडले। 6 मार्च रोजी अकोला येथे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा मोर्चा व उपोषणाचा इशारा। डाबके रोड गेट ते अमानतपूर टाकोडा उगवा आगर मार्ग या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधी मंजूर होऊनही काम सुरू न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। याच संदर्भात भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष M.K. दिवनाले यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना निवेदन दिले होते। सदर मार्गासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्याची माहिती असून 2 वेळा ओव्हरकोट डांबरीकरणाची प्रक्रिया झाल्याची चर्चा आहे। मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत काम सुरू झाले नाही। जिल्ह्यात तसेच बाळापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांमधील राजकीय रस्सीखेचमुळे काम रखडल्याची चर्चा स्थानिक पातळीवर होत आहे। याच पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने पुन्हा निवेदन देण्यात आले असून दिनांक 6 मार्च 2026 रोजी अकोला येथे धडक मोर्चा काढून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। मंगळवारी समितीच्या कार्यकर्त्यांनी आगर, उगवा, हातरोण, लोणागरा आदी गावांमध्ये भेटी देऊन नागरिकांना उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले। तसेच सायंकाळी 6 वाजता हातरोण ग्रामपंचायत आवारात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष सुरेश फाळके, सतीश काळणे, पंजाब शिरसाट, हातरोण सरपंच पती सय्यद काझीम, अनिल गवंडे, राजेंद्र काळणे यांसह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। इंडिया न्यूज R7 साठी काझी मेहंदी हसन, बाळापूर, हातरोण। अकोला तालुक्यामधील प्रसिद्ध गाव आगर जे बाळापूर मतदारसंघामध्ये येते आणि ज्या गावाचा आगर रस्त्याला आजूबाजूचे 25 खेडे कनेक्ट आहेत, त्या रस्त्याची दुर्दशा, रस्त्यामध्ये खड्डे आहे की खड्ड्यामध्ये रस्ते आहे अशा स्वरूपाची झालेली आहे। त्याला रस्ता म्हणणं हे आज आम्हाला चुकीचं वाटते अशा स्वरूपानं। आणि त्याची परिस्थिती जर आपण पाहिली, प्रकरण जर आपण पाहिलं तर आता लोकशाही जिवंत आहे का असा प्रश्न आपल्याला पडते की 10 महिन्यापासून एखाद्या रस्त्यासाठी 7.5 कोटी रुपयाचा निधी तिथं उपलब्ध असताना अधिकारी त्यांच्या आमदार खासदाराच्या प्रेशरमध्ये सातत्यानं टेंडर रिकॉल करतात। आता मार्च महिना येऊन राहिला, तो निधी वापस जाण्याची वेळ आहे किंवा त्याच्यामध्ये जे 2 महत्त्वाचे पूल आहेत, पावसाळ्यामध्ये ते पूल होऊ शकत नाहीत, ते पूल या उन्हाळ्यामध्ये सुरू होणं आवश्यक आहे। तर ह्या कामासाठी म्हणून आम्ही त्यांना आता 6 तारखेची वेळ दिलेली आहे। सर्व लोकांना आम्ही या ठिकाणी हातोडीमध्ये विनंती करण्यासाठी आलो होतो की जास्तीत जास्त संख्येनं आपल्याला 6 तारखेला अकोल्यामध्ये बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये यायचं आहे। आपण लोक जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी येतील अशा स्वरूपाचे दौरे आम्ही या रस्त्याशी रिलेटेड, रस्त्याचं नाव सांगा, उगवा फाटा ते आगर आणि डाबकी ते अमानतपूर टाकोडा या रस्त्यावर रिलेटेड जे आहे, हातरून रस्त्यावर जे सगळे रिलेटेड लोक आहेत, या सगळ्या गावामध्ये आम्ही दौरे करून राहिलो। आपल्याही परिचित जे लोक असतील त्या सगळ्या लोकांना आम्ही आवाहन करतो, तुम्हालाही आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी या आणि या रस्त्याच्या समस्या ज्या आहेत या मार्गी लावा।